महानंद दूध संघाचे अध्यक्ष राजेश पराजणे यांच्यासह संचालक मंडळाने राजीनामा दिलाय। महानंद गुजरातच्या ताब्यात जायचा मार्ग त्यामुळे मोकळा झालाय। त्यामुळे महानंद आता NDDB कडे जाणार हे स्पष्ट आहे। यावरून राज्यात पुन्हा एकदा राजकारण तापलंय। मुंबईत महानंदच्या मोक्याच्या जागेसाठी हे सगळं सुरू असल्याचा आरोप करण्यात येतोय। महानंद दूध संघ ही गुजरातमधील संस्थेच्या ताब्यात जाणार। मुंबईतील महानंदच्या जागेवरून नेमका वाद काय? महानंदच्या अध्यक्षांसह संचालक मंडळाचा राजीनामा का? ही वेळ नेमकी कोणामुळे उद्भवली? हे सगळे प्रश्न सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात ऐरणीवर आले। महानंदचे अध्यक्ष राजेश पराजणेंसह संचालक मंडळानं राजीनामा दिल्यामुळे राजकीय वाद सुरू झालाय। अडचणीत असलेल्या महानंद म्हणजेच महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचं व्यवस्थापन गुजरातमधल्या राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाकडे देण्याचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळापुढे आला होता। आता अध्यक्ष आणि संचालक मंडळांच्या राजीनाम्यानंतर महानंद NDDB कडे जाण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं सांगण्यात येत आहे। यावरून मविया नेत्यांनी राज्य सरकारला धारेवर धरलाय। बुधवारी रात्री शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी एक्स पोस्ट करत सरकारवर खोचक टीका केली। देवाला दुधाचा अभिषेक करा, गोड शिरा करा, जेवढं शक्य असेल तेवढं गोडधोडही करा, आता हे काय नवीन सांगतो आहे असं म्हणाल। हे सांगण्याचं कारण म्हणजे महानंद आता गुजरातला विकलाय। जय हो महानंद की। महानंदकडे मुंबईतील गोरेगावमध्ये पश्चिम द्रुतगती मार्गालगत असलेली 50 एकरची मोक्याची जागा त्याला कारणीभूत असल्याचं सांगण्यात येत आहे। मुंबईतील जमिनीवर डोळा असलेल्या दलालांनी महानंद जाणून बुजून तोट्यात आणत महानंदचा गेम केला अशी टीका मविया नेते करतायत। मुंबईतली ही मोक्याची जमीन अदानींच्या घशात टाकण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केलाय। आणि आता तुम्हाला माहिती आहे की मधल्या काळामध्ये MSRDCचं जे आहे ते त्या ठिकाणी टेंडर निघालं जमिनीचं, जे आपल्या रिक्लेमेशन लँड बांधल्याची त्याची टेक्निकल बीट आणि फायनान्शियल बीट जर तुम्ही बघितली तर ती पूर्णपणे कोणत्या व्यक्तीसाठी केली गेली होती हे सगळ्यांना माहिती आहे। तिथल्या सगळ्या मोठ्या डेव्हलपरांनी तिथल्या मोठ्या सगळ्यांनी केलं ऑब्जेक्शन की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जे तुम्ही अटी करता या सगळ्या अटी एका लोकांसाठी करण्यासाठी ते करण्याचं काम होतं। महानंदाच्या बाबतीमध्ये असेल किंवा तुम्हाला माहिती आहे की वरळीची जागा आहे, कुठली जागा आहे? महानंदाचा सुद्धा एक कॉपरेटिव्ह सेक्टर मधला व्यवस्था आहे। शेतकऱ्यांच्या दुधाला प्रॉपर भाव मिळावा या उद्देशाने या व्यवस्थेला सरकारने उभं केलं होतं। त्याला पब्लिक मनी लागलेला आहे, पैसा लागलेला आहे, लोकांचा पैसा लागलेला आहे। पण या सगळ्या व्यवस्थाच आता अदानीला देण्याचा त्यांनी निर्णय केलेला आहे। आधी आर्थिक केंद्र, हिरे व्यापार आणि आता महानंद गुजरातकडे चाललेला असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार शांत का असा सवाल रोहित पवारांनी केलाय। प्रयत्न जर केले असते तर नक्कीच महानंद हे यशस्वी झालं असतं। बरेच सरकार आले गेले, कोणाला ते जमलं नाही। कदाचित प्रामाणिक प्रयत्न कुणीच केले नव्हते। आणि आता असं कळतंय की गुजरातची जी संस्था आहे सरकारची, त्या संस्थेला महानंद हे देण्यात येणार आहे। याच्यावर असं बोललं जातं, अनेक लोकांची, राज्यकर्त्यांची नजर तिथे असणाऱ्या महानंदच्या जमिनीवर आहे। या निमित्तानं महाराष्ट्रातल्या संस्था, उद्योग गुजरातला जात असल्याचा मुद्दा पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेला मिळालाय। महानंदचे अध्यक्ष हे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे मेहुणे असल्याचं सांगत संजय राऊतांनी भाजपाला लक्ष्य केलंय। मुंबईतील महानंदची 50 एकर जमीन अदानींना विकण्याचा हा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। तर राऊतांविरोधात अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं प्रत्युत्तर विखे पाटलांनी दिलंय। एक डेयरी भी बेच दी है लोगों ने। अपने जो शुगर लॉबी के लोग हैं उनकी तो डेयरी चल रही है, विखे पाटिल की डेयरी चल रही है, गोकुल डेयरी चल रही है, वारणा चल रही है। हाँ, लेकिन महाराष्ट्र सरकार की जो एक प्रॉपर्टी है, ये सरकार की, ये डेयरी नहीं जा रही है। ये डेयरी के साथ 50 एकड़ की जो जमीन है गोरेगांव में वो बेचने की साजिश चल रही है। 50 एकड़ की प्राइम लोकेशन की लँड है ये। मी मागे म्हटलं की संजय राऊतच्या डोक्यावर परिणाम झाला आहे। असे जे मुक्तफळ उजळत आहेत त्यांना खरं मानसोपचाराची गरज आहे। अशी कुठली 50 एकर जमीन ते म्हणतायत, ते जर आरोप म्हणतायत तर खरं म्हणजे त्यांच्या विरुद्ध अब्रू नुकसानीचा दावा मी दाखल करणार आहे। आता मी आतापर्यंत पुष्कळ आम्ही काही गोष्टी पथ्य पाळतो। गुजरात आणि दक्षिणेकडील राज्यातील सरकारी दूध संस्था तेजीत असताना महाराष्ट्राच्या दूध उत्पादक शिखर संस्थेची ही अवस्था का झाली हेही महत्त्वाचे आहे। 1967 साली महाराष्ट्र राज्य दूध महासंघाची स्थापना झाली। 1983 साली महानंद दुग्धशाळेची स्थापना झाली।
मुंबईत महानंद ब्रँडच्या नावानं विक्रीला सुरुवात झाली. 35 वर्ष चांगली प्रगती झाली आणि नंतर दूध संकलनात घट होऊ लागली. 2005 साली 8 लाख लिटर संकलन 25,000 लिटरवर आलं. 15 वर्षांपासून सातत्यानं महानंदच्या नफ्यात घट होत होती. मुंबईबाहेर महाराष्ट्रात आणि इतर राज्यात विस्तार झाला नाही. 1200 कामगारांचं वेतन थकलं आणि तोट्यात मोठी वाढ झाली. महानंदतील भ्रष्टाचार आणि आर्थिक अनियमिततेचाही फटका बसला. महानंदावर राजकीय वर्चस्व ठेवणारे सर्वपक्षीय नेतेच या स्थितीला जबाबदार असल्याचं सांगण्यात येत आहे. इतरांच्या तुलनेत स्पर्धा करण्यासाठी महानंदाला राज्य सरकारचं सहकार्य मिळालं नसल्याचाही आक्षेप नोंदवण्यात आला आहे. देशात अमूल दुधाचा वन नेशन वन ब्रँड करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. तर महानंद दूध संस्थेचा कारभार NDDB कडून चालवला जात असला तरी प्रकल्प महाराष्ट्रातच राहील असा बचाव सत्ताधारी करत आहेत. महानंद तोट्यातून नफ्यात आल्यावर पुन्हा राज्य सरकारकडेच येईल असंही सांगण्यात येत आहे. या सगळ्यात महानंद अध्यक्षांच्या राजीनाम्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर राजकारणाचा नवा मुद्दा मात्र सगळ्यांनाच मिळालाय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.